नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत. आबांची इतकी तब्येत खराब झाली म्हटल्यावर संगीता म्हणते, आबा जसं म्हणताय तसं आपण गुरुजींना बोलवायला हवं, त्यांचं मन राखायला हवं, त्यातनं काहीतरी पर्याय निघेल. कधीच कला एवढी आजारी पडलेली नाही. खरंच काही चूक असेल तर देवांची काही नड असेल तर आपल्याला कळेल आणि आपल्याला त्यातनं मार्ग निघेल असं म्हटल्यावर सरोजही त्या गोष्टीला दुजोरा देते आणि लगेचच मग गुरुजींना फोन करून बोलवले जातं. इकडे सोहमला त्याचा मित्र एक गोळी खाऊ घालतो, त्याला नशा येते आणि मग तो त्या नशेच्या हालतमध्ये काजलकडे जातो. काजल त्याला पाहून खूप घाबरते. तू इथे कशाला आलाय? माझे आई बाबा घरी नाही आणि तू आलाय म्हटल्यानंतर मला खूप भीती वाटत आहे, आताच्या आता बाहेर निघून जा असं म्हणत ती दाराकडे त्याला जायला सांगते. पण तो तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारत म्हणतो, मला तुझी खूप आठवण येते, प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नको, दूर लोटू नको, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी, फक्त तू आणि तूच मला दिसत असते, आठवत असते, तुझी खूप आठवण येते असं म्हणत घट्ट मिठी मारते. तीही इमोशनल होते आणि त्याला जवळ घेऊन मग त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागते. त्याला समजूत घालू लागते की तुझी बायकोनी मला पाहिलं तुझ्यासोबत तर काय वाटेल तिला, तू घरी जा. पण तो काही केल्या घरी जायला तयार नसतो. इकडे आबांची तब्येत खराब झाली आहे हे कळल्यावर कला लगेच त्यांना भेटायला धावू लागते. तर अद्वैत तिला म्हणतो की काही काळजी करण्यासारखं नाही, मी कंटिन्यू आबांसोबत आहे, त्याच्यामुळे तू काळजी करू नको, सगळं काही संकट आलं तर मी स्वतःवर घेईल, तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही आणि तू फक्त तुझी काळजी घे, तू लवकरात लवकर बरी हो. तू बरी नाही तर मला काहीच बरं वाटत नाही, मला खूप भीती वाटत आहे, तू लवकर बरी झाली की मग आपण दोघं मिळून प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ. त्यावेळेला कला म्हणते, हो मी लवकर बरी होईल, मी इथून हलणार नाही, ठीक आहे ना असं म्हणत ती मग गोळ्या खाऊन झोप घ्यायला झोपते. त्यावेळेला अद्वैत तिला म्हणतो, मी आबांकडे चाललोय, तू काळजी करू नको, निवांत झोप. ती झोपी जाते. इकडे अद्वैत खाली येतो. गुरुजी येतात. गुरुजींना मग पत्रिका दाखवू लागतो. पत्रिका पाहिल्यानंतर गुरुजी फार घाबरतात, घामाघूम होतात. ती पत्रिका इतक्या दोषांनी भरलेली आहे हे पाहून तर गुरुजी आणखी जास्त अचाट होतात. आता यांना काय पर्याय सांगावं त्याला काही समजेना. मग ते उठतात ताडकन आणि सांगू लागतात, मला ह्या पत्रिका पाहून फार भीती वाटत आहे, खूप मोठं श्राप आहे, काहीतरी संकट आहे, ह्याचं निरसन माझ्याकडनं होणार नाही, तुम्ही ज्या गुरुजींकडे ही पत्रिका बनवली त्यांच्याकडे जा. हे ऐकल्यानंतर आबाच्या तर पायातली त्राणच निघून जातात, ते खाली कोसळतात. गुरुजी काही केलं थांबायला तयार नाही. आबा त्यांना थांबवत असतात, पण ते फक्त तुमच्या गावाला जा आणि त्याच गुरुजींना भेटा सांगू लागतात. आता आबा घाई गडबडीत तिकडे जाऊया म्हणू लागतात. अद्वैत लगेच म्हणतो, नाही आबा आपण दोघे मिळून नाही, मी एकटाच जाणार आणि हे सगळं काही मी स्वतः बघणार. इकडे अनामिकेला टेन्शन येतं की जर हा गेला तर माझा प्रश्न जिथल्या तिथेच राहून जाईल, माझं महत्त्वाचं काम आहे. मग ती तिच्या मित्राला फोन करून लवकरात लवकर काय तुझ्या हाती लागला असेल ते पाठव. मग त्याने काढलेले फोटो हे तो अद्वैतच्या फोनवरती सेंड करतो आणि अद्वैत हे फोटो पाहिल्यानंतर फारच धसका घेऊन सोहम असे हाक मारतो. आणि सोहमने काय केलं आहे, सोहमला काही झालं आहे का असं सगळ्यांना वाटू लागतं. त्याची आई म्हणते, अद्वैत काय झालं, तू का बरं सोहमचं नाव घेतोय, काही संकट आलं आहे, त्याला काही झालं आहे का असं प्रश्न करू लागते. मग त्याला काहीच सांगता येत नसतं. तो तिथेच खाली बसतो. त्याच्या हातातनं मग मोबाईल खेचून घेते. अनामिका फोटो पाहू लागते. ते फोटो पाहिल्यावर तिचा आरडाओरडा सुरू होतो, मी काय चूक केली, माझ्या नवऱ्यासोबत तर मी कायम प्रामाणिक होते, मग माझ्या नवऱ्याने माझ्याशी असं का वागलं, हा काजलच्या मिठीमध्ये आहे, हा कधीच काजलला विसरू शकलेला नाही का, माझा काय दोष या सगळ्या गोष्टींमध्ये, मी काय पाप केलं माझ्यावरती, ही वेळ का आली. त्यावेळेला संगीता तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागते. संगीताला ती ढकलत म्हणते की तुम्ही तुमच्या मुलीला जा बिचारा, माझ्याशी अशी ती का वागत आहे आणि तिच्यामुळे माझ्या संसारावर हे कसले संकट येत आहे. म्हणून ती रडू लागते. तिला जवळ घेण्याचा ती प्रयत्न करते पण तिने तिला झुडकवून लावलेलं असतं. आता इथे संगीता फोन करून काजलला विचारण्याचा प्रयत्न करते पण काजल फोन उचलत नाही. मग सोहमला लावला जातं, सोहमही उचलत नाही. पण अनामिका आता इतका आरडाओरडा आणि इतकी नाटकं सुरू करते की कुणाला काहीच सुचू देत नसते. आत्ताच्या आत्ता तुम्ही तिकडे चला आणि आपण त्यांना रंगे हात पकडूया असं म्हणत ती लगेच तिकडे जायला निघते. तिच्या मागे मागे सगळेजण निघू लागतात. पण जाताना ती काजलच्या आईला धमकी देते, हे सगळं तुमच्या मुलीमुळे झालंय, तिला जा बिचारा, जा तिला विचारा तिने असं माझ्यासोबत का केलं, आमचं हसतं खेळतं घर का तिने बरबाद केलं असं विचारा तिला जाऊन. मग संगीता जाऊ लागते. सगळेजण मग त्यांच्या घरी जाऊ लागतात काजलच्या. आणि इकडे सरोज घरी थांबते, मला कलाजवळ थांबायचं आहे, तुम्ही सगळेजण जा, मी काहीतरी काळजी घेईल तिची.
इथे ती तिच्याजवळ बसून मग बोलत असते, खरंच कला तू किती धाडसी आहे, तुझ्याकडे किती मोठा कणा आहे पाठीचा ताठ, तशी तू ताठ असते, तू सगळी संकट सांभाळून घेते, तू असली की कसलीच भीती नाही, खरंच तू आमच्या घरची लक्ष्मी आहे असं म्हणत तिचं कौतुक करते आणि तुझ्यावर कसलंच संकट मी येऊ देणार नाही असं वचनही मनातली मनात तिला देते. इकडे सगळेजण येतात तेव्हा कलाच्या घरी सोहम आणि काजल एकमेकांच्या मिठीमध्ये एकदम रम्मान झालेले असतात. ते सगळेजण बघतात, सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. संगीताची तर पायाखालची जमीनच सरकते. इकडे सोहम काही शुद्धीवर नसतो, पण काजलला आता सगळेजण विचारू लागतात, काजल तू हे काय केलंस असं म्हणू लागतात. सोहमला काहीच बोलता येत नसतं. सगळेजण काजलवरती आता कुदून पडलेले असतात. नाना प्रश्न, नाना काय काय करू लागतात. संगीता मात्र तिच्या मुलीला खेचते, ताड तिच्या गालात मारू लागते आणि बिचारी काहीच बोलू शकलेली नसते. तिची अवस्था बोलण्यासारखी झालेलीच नसते. तिने इतकं मोठं पाप केलेलं असतं असं सगळ्यांसमोर सगळ्यांना वाटू लागतं. तिची बाजू कोणीही ऐकून घेत नाही. इकडे मात्र आदित्यला तर टेन्शन आलेलं असतं. कलाला मी काय उत्तर देऊ, काय सांगू, हे काय होऊन बसले, आजचा दिवस कसा आहे, काय काय घडतंय, कलाला काय तोंड घेऊन मी सांगू की तुझ्या घरी सगळे सुखरूप आहे, माझ्या घरचे सगळे सुखरूप आहे. आता पुढे जे काय होणार ते पाहण्यासारखं आहे. एकदम मोठा ट्विस्ट येणार, ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.